आता आपण रिफ्लेक्शनवर काही प्रॉब्लेम्स काल स्टार्ट केले होते. कालचा पार्ट काय आपला नीट रेकॉर्ड झाला नाही. चला आता आपण याला सॉल्व्ह करू. सोपा क्वेश्चन आहे. या कॉन्व्हेक्स मिरर आहे. देयर इज अ कॉन्व्हेक्स मिरर. या कॉन्व्हेक्स मिरर मध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे. सोपा क्वेश्चन आहे. फाइंड नेचर, फाइंड पोझिशन अँड नेचर ऑफ इमेज. त्याच्यामध्ये फोकल लेंथ that is 10 सेंटीमीटर. ट्राय दिस. चला यामध्ये आपला जो मेन पॉइंट आहे तो लक्षात घ्या. कॉन्व्हेक्स मिरर आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स मीन्स यू. आपल्याला माहिती आहे कॉन्व्हेक्स मिरर असो कॉन्केव्ह मिरर असो, ऑब्जेक्ट नेहमी आपण इन फ्रंट ऑफ मिरर ठेवतो. म्हणजे आपण यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायचं. तर यू निगेटिव्ह कंपल्सरी दोन्ही टाईपच्या ग्लास मिरर्स मध्ये असेल. याला -5 घ्या. फोकल लेंथ कॉन्व्हेक्स मध्ये पॉझिटिव्ह असते. याला जर निगेटिव्ह घेतला तर रॉंग आन्सर येईल. ते तर कम्प्लीटच रॉंग येईल. आणि आपल्याला काढायचं आहे बी. तर 1/b + 1/u इज 1/f. ओके. तर 1/b सेपरेट करा. हे झालं आपलं इक्वेशन. तर 1/b आहे, 1/f. f पॉझिटिव्ह आहे आणि u निगेटिव्ह आहे. ठीक आहे. त्याला प्लस मध्ये कन्वर्ट करून घ्या. तर 1/10 + 1/5 याला आपण 1 प्लस वर 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. तर तुमची काय चूक झाली तुमच्या लक्षात आली असेल तर बरं होईल. 3/10 म्हणजे v होता 10/3 म्हणजे हा अप्रॉक्स 3.33 सेंटीमीटर येईल. आता v पॉझिटिव्ह आलेलं आहे. v पॉझिटिव्हचा अर्थ आहे इमेज. इमेज इज बिहाइंड द मिरर. पॉझिटिव्ह आहे म्हणजे मिररच्या मागे असेल. अँड इरेक्ट अँड व्हर्च्युअल. एवढं लिहावं लागेल तुम्हाला. चला समजलं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट डिस्टन्स 20 सेंटीमीटर. कॉन्व्हेक्स मिरर आहे. कॉन्व्हेक्स मिरर. ऑब्जेक्ट डिस्टन्स 20 सेंटीमीटर. त्यानंतर सांगितलेलं आहे रेडियस ऑफ कर्वेचर 30 सेंटीमीटर. फाइंड पोझिशन अँड नेचर ऑफ इमेज. सेम क्वेश्चन. पहा कॉन्व्हेक्स मिरर आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह घ्या. यू निगेटिव्ह. रेडियस ऑफ कर्वेचर दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे काय रिलेशन आहे रेडियस आणि फोकस मध्ये. तर एफ असतो r/2. तर r आहे 30. इथे घ्यायचं 15. ओके. आपल्याला काढायचे बी. एफ पॉझिटिव्ह राहील कॉन्व्हेक्स मिरर मध्ये. तर 1/b असेल 1/f - 1/u. 1/b
1/f असेल 1/15 मायनस मायनस प्लस करून घ्या हे आहे 20 तर हा येईल 35/15 इंटू 20 तर बी असेल 15 इंटू 20/35 it should be 60/7 centimeter virtual and erect कारण पॉझिटिव्ह आलेले चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या हाइट ऑफ ऑब्जेक्ट 4 centimeter is placed at 15 centimeter in front of concave mirror. Concave mirror. तर त्याचं जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ते आहे 15 सेंटीमीटर. फोकल लेंथ is 10 centimeter. Find distance at which screen should be placed. आणि calculate height of image. इमेज हाईट ऑब्जेक्ट हाईट आलं म्हणजे मॅग्निफिकेशन आलं. सॉल्व. तुम्हाला जमायले का नुसतं बोलायला जमायले? चला अरे बाबा परत परत काही गोष्टींकडे लक्ष द्या. मिरर कोणता आधी बघत जा मग साइन कन्व्हेन्शन डोक्यात घ्या मग फॉर्म्युला लावा. सध्या 10वीला एवढंच करायचं. ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला स्क्रीन कुठे ठेवायची याचा अर्थ इमेजचं डिस्टन्स विचारलंय. 1/b is 1/f minus 1/u. हा एक मिनिट कॉन्केव मिरर आहे फोकल लेंथ निगेटिव्ह घ्या लेफ्ट क्लास मायनस इमेज डिस्टन्स हे निगेटिव्ह राहील सॉरी ऑब्जेक्ट डिस्टन्स जे निगेटिव्ह 15 येईल. इथपर्यंत करेक्ट आहे. फिजिक्स करेक्ट आहे. आता मॅथ करेक्ट लावा. फिजिक्स एवढंच आहे. आता मॅथ करेक्ट आला पाहिजे. -1/10 प्लस 1/15 तर एकूण येईल -15 प्लस 10 खाली येईल 150 झालं बी असेल 150 निगेटिव्ह मध्ये हे झालं डेटा दिले कुठला काय का -30 कसं आलं हॅलो काय प्रॉब्लेम झाला मग हा बाय करेक्ट निगेटिव्ह साठी ते ऍड केल्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता इमेज बनेल 30 सेंटीमीटर लेफ्टला. ओके आता आपल्याला हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिले. आपल्याला माहिती आहे हाईट ऑफ इमेज आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट यांचं बी आणि यू सोबतचं हे रिलेशन आहे. मायनस मात्र विसरायचं नाही. आपल्याला करायचं एच आय दॅट इज -v/u इंटू HO. ओके तर एच आय असेल मायनस ऑफ व्ही पण निगेटिव्ह आहे यू पण निगेटिव्ह आहे. यू किती आहे 15 आणि हाईट ऑब्जेक्ट 4 आहे. तुम्हाला असं प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरच असतो ऑब्जेक्ट नेहमी. असं कधी म्हणू नका की हाईट ऑफ ऑब्जेक्ट निगेटिव्ह नाही येणार कारण ऑब्जेक्ट असा नाही राहणार. तर
इथे बघा हे प्लस आहे मायनस आहे, तर इथे ओव्हरऑल -2 क्रिएट होईल, ते -8 होईल. याचा अर्थ आहे रिअल अँड इरेक्ट, सॉरी, रिअल अँड इन्व्हर्टेड, रिअल अँड इन्व्हर्टेड. आणि मॅग्निफिकेशन आहे डबल. मॅग्निफिकेशन जर विचारलं इन केस, तर बघा ऑब्जेक्टची हाईट 4 आहे, इमेजची हाईट 8 आहे. मॅग्निफिकेशन डबल आहे. निगेटिव्ह तर फक्त सांगते इन्व्हर्टेड आहे का इरेक्ट आहे, त्याचं काम तेवढंच आहे सांगणं. चलो नेक्स्ट. या कॉन्केव मिरर, concave mirror produces 3 times enlarged image. करा आता डोकं लावा. 3 times enlarged image of object placed at, ऑब्जेक्टला ठेवलेला आहे 10 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिरर. ठीक आहे, एवढंच दिलंय आपल्याला. फाइंड फोकल लेंथ. आता थोडा बेटर क्वेश्चन आहे, दिमाग लगाओ. क्वेश्चन वाचल्यावर पहिल्यांदा थोडं कन्फ्युजन आहे. फक्त एकच डेटा दिलाय तसं पाहिलं तर ऑब्जेक्ट डिस्टन्स, तर डायरेक्ट मिरर फॉर्म्युला नाही लावताय, कारण व्ही पण माहित नाही, एफ काढायचंय. तर 3 व्हेरिएबल आहेत, व्ही यू एफ. ए बेटा थांबा, 3 व्हेरिएबल आहेत, ते एक शोधण्यासाठी किमान 2चा तर डेटा पाहिजे जवळ. तर 2 व्हेरिएबल झाले याच्यामध्ये तसं पाहिलं तर, कारण माहिती आहे फक्त यू. मग आता आपल्याला यूज करावा लागेल मॅग्निफिकेशनचा. एनलार्जचा अर्थ तो मॅग्निफाईड आहे. पण इथे एनलार्ज मध्ये एक काळजी घ्यावी लागेल, एम ला निगेटिव्ह घ्यावं लागेल. का बरं? कॉन्केव मिरर आहे, तर बनणारी जी इमेज आहे ती इन्व्हर्टेड बनणार, म्हणजे हाईट ऑफ इमेज ही निगेटिव्ह मध्ये घ्यावं लागणार. हा पहिला थॉट आहे, नाहीतर सगळं रॉंग होते बरं. कारण जर तुमचं एमचं साईन चुकलं तर ऑटोमॅटिकली तुमचा व्हीचं साईन चुकेल, कारण यू तर माहिती आहे. आणि व्हीचंही साईन चुकलं तर मिरर फॉर्म्युला लावून एफ पण चुकेल. आता नीट लक्ष द्या मी कसं सांगतोय. सॉल्व्हिंग कडे लक्ष द्या. आपल्याकडे आहे कॉन्केव मिरर, तर कॉन्केव मिरर मध्ये जी इमेज असते, इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड. ठीक आहे, ती इन्व्हर्टेड आहे, कारण आपल्याला ऍक्च्युअल पोझिशन माहित नाही किती आहे, त्याच्यामुळे आपण नाही सांगू शकत. 1 मिनिट बेटा, इन्व्हर्टेड. 1 मिनिट. जर आपल्याला काही माहिती दिलेली नसेल तर इमेजला कॉन्केव मिरर मध्ये इन्व्हर्टेड मानूनच चालायचं, कारण कॉन्केव मिरर मध्ये पण इमेज इरेक्ट होते एफ आणि पीच्या मध्ये. इथं तसं काही दिलं नाही, एफ माहितच नाही तर कसं ठरवणार ते. त्याच्यामुळे त्याला इन्व्हर्टेड मानूनच चालायचं, कारण ती केस तशीच असणार. याचा अर्थ आहे की त्याचं जे मॅग्निफिकेशन आहे ते कसं असायला पाहिजे, निगेटिव्ह. हे मेन आहे, नाहीतर सगळा क्वेश्चन चुकतो. आता आपल्याकडे डेटा जो आहे तो फक्त यू आहे, व्ही माहित नाही, एफ काढायचंय. तर एम साठी कोणतं व्हर्जन वापरणार, -v/u, कारण ऑब्जेक्ट इमेज हाईट तर काहीच नाही आपल्याकडे, फक्त त्याचं एनलार्जमेंट म्हणजे मॅग्निफिकेशन दिलं. मॅग्निफिकेशन 3 टाइम्स आहे म्हणजे -3 आहे. ज्यांनी ज्याला याला +3 घेऊन केलं ते चुकले. ठीक आहे, तर -v काढायचंय, u स्वतः निगेटिव्ह राहील, -10. तर बघा इथून मला v ची व्हॅल्यू दिसते, इथे बघा काय होईल, हे मायनस मायनस. हा, आता हे झालं, इथे प्लस, हे प्लस आहे, तर v किती येतोय, -30 येतो. ठीक आहे, v -30 आलं. इमेज डिस्टन्स आलं. आता काही राहिलं नाही का, आता करायचं 1/f. सर 1/f तर 1/v प्लस 1/u असतं, तर मिरर फॉर्म्युला आहे. तर ह्याला घ्या -30 आणि याला घ्या -10. संपला क्वेश्चन. आता इथून तुम्ही -10 -30 खाली येते 300.
तर एफ ची व्हॅल्यू येईल 300 डिवायडेड बाय -40. याला इथून जाऊ द्या, हे होते 7.5 आणि आन्सर निगेटिव्ह. तर फोकल लेंथ 7.5 आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे टू द लेफ्ट आहे. कॉन्केव्ह मिरर मध्ये लेफ्टला राहा. त्याच कारणच ते आहे. साइन कन्व्हेन्शन मी आधीच तुम्हाला म्हणलं, नुसता मिरर फॉर्म्युला लावून क्वेश्चन नाही जमणार. साइन कन्व्हेन्शन फॉलो करा. इट्स डिस्प्लेसमेंट टेक्निक. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन थोडा नीट समजून घ्या. सपोज यू हॅव 3 कॉन्केव्ह मिरर्स. मला जास्त वेळ सोपे प्रश्न आवडत नाही. सपोज 3 कॉन्केव्ह मिरर्स आहेत. काळजी करू नका, प्रश्न सोपा आहे. 3 म्हणून आधीच घाबरू नका. त्यांचं नाव एबीसी. हे 3 कॉन्केव्ह मिरर्स आहेत. त्यांच्या फोकल लेंथ एफ ए म्हणजे पहिल्याची फोकल लेंथ म्हणजे फोकल लेंथ ऑफ ए मिरर ती आहे 10 सेंटीमीटर. तुम्ही नंतर साइन कन्व्हेन्शन लावून घ्या. सेकंड मिररची फोकल लेंथ 15 सेंटीमीटर आणि थर्डची फोकल लेंथ 20 सेंटीमीटर. For each concave mirror, you perform the experiment of image formation for 3 values of object distance. याच्यामध्ये UA पहिल्या ऑब्जेक्टचं पहिल्या मिरर मध्ये डिस्टन्स 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर UB सेकंडचा आहे 20 सेंटीमीटर आणि थर्डचा आहे 30 सेंटीमीटर. हे सगळा डेटा दिला आपल्याला. फाइंड द मिरर which produces, कोणता मिरर ह्याच्यामध्ये which produces magnification as -1. याच्यात कोणता मिरर -1 मॅग्निफिकेशन क्रिएट करेल. चल पहा, मला पाहिल्याबरोबर आन्सर दिसतात. मी काय करतो, मिरर ए घेतो. नीट आहे का? मी काय करायला पहा, माझा आन्सर आहे मिरर ए साठी मी बी चं डिस्टन्स यूज करणार. कॉम्बिनेशन आहे 3 चे. तुम्हाला सगळ्याच्या पॉसिबिलिटी चेक करायच्या. आणि मिरर बी साठी मी सी यूज करणार. असं का? मॅग्निफिकेशन 1 निगेटिव्ह तर फक्त डायरेक्शन सांगतो. मॅग्निफिकेशन 1 चा अर्थ काय? व्ही बाय यू चा रेशिओ 1:1. तेव्हाच M1 येईल ना. व्ही आणि यू चा रेशिओ 1:1 येण्याचा अर्थ व्ही आणि यू सेम डिस्टन्सवर आहेत, म्हणजे सेंटरवर आहे. सेंटरवरच हे होते. आता बघा, तुम्हाला कुठलाच क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही. मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. इफ M इज -1 याचा अर्थ काय आहे? व्ही आणि यू इक्वल आहे. तेव्हाच मॅग्निफिकेशन 1 होईल ना, दोघांचा रेशिओ. याचा अर्थ आहे ऑब्जेक्ट ॲट सी तेव्हाच हे पॉसिबल आहे, सेंटर ऑफ कर्वेचरवर. आता तुम्ही इमॅजिन करा, इथे सी आहे, आपल्याला माहिती आहे इथं एफ असतो. इथे ऑब्जेक्ट, इथे इमेज, तेव्हा मॅग्निफिकेशन सेम. आता मला सांगा, हे डिस्टन्स ऑब्जेक्टच्या डिस्टन्सला इक्वल आहे. ऑब्जेक्टचे डिस्टन्स कुठे आहेत? 28 आहे. हे आहे. म्हणजे तुम्ही काही जरी केलं तर एक इमॅजिन करा की ऑब्जेक्टचं डिस्टन्स जे यू आहे, यू हा यू मला फोकल लेंथच्या डबल दिसतो का? एवढं लॉजिकल का डोक्यात? फिगर पाहून मी नंतर याला बघेन. मी आधी माझं लॉजिक रिव्हर्स थिंकिंग म्हणतात त्याला, आणि हीच या क्वेश्चन मध्ये जमली पाहिजे. तुम्ही ज्या मेथडने केलं त्याच्यात तुम्हाला एक आन्सर सापडतो, त्याच्यामध्ये 2 आन्सर आहेत. ते कुठून सापडतात? बाय धिस रिलेशन. या क्वेश्चनला तुम्ही स्टार करून ठेवा. हा बोर्ड एक्झाम मध्ये 5 मार्काला येतो. त्याचा भाऊ बहीण कोणी ना कोणी येईल.
पण हा अतिशय बेस्ट क्वेश्चन कॅटेगरीमध्ये येतो. तुम्हाला सोबत याची रे डायग्रामही काढा म्हणतात, म्हणून मी काढून दाखवायला. पहा मी काय काय डोकं लावलं. मी एवढंच इमॅजिन केलं की मॅग्निफिकेशन वनचा अर्थ बी यू सेम. बी आणि यू कुठं सेम असतात? सेंटरवर. म्हणजे ऑब्जेक्ट सेंटरवर, इमेज सेंटरवर. याचा अर्थ असा आहे की यू आपल्याला माहिती आहे हे पूर्ण कॅपिटल आर असतं. ठीक आहे. आणि एफ असतं हाफ, म्हणजे याच्या हाफ, म्हणजे इमेज डिस्टन्सच्या हाफ. इमेज डिस्टन्स आर लाच इक्वल झालं ना, सरळ सरळ. जर हे झालं तर इमेज डिस्टन्स सॉरी ऑब्जेक्ट डिस्टन्स हे 2 टाइम्स ऑफ फोकल लेंथ आहे. आणि आपल्याकडे इथं काय काय बघा, फोकल लेंथ आणि इमेज ऑब्जेक्ट डिस्टन्स तेच दोन दिलेत ना, रिलेशन त्यांचंच लावा. एफ ए किती आहे? 10. यू ए 10. इथं मुद्दाम लिहिलो परत. एफ बी 15. यू बी 20. एफ सी 20 आणि यू सी 30. आपल्याला काय रिलेशन काढायचंय? टू गेट यू ॲज अ ट्वाइस ऑफ एफ. तर याच्यात कोणत्या पेअर आहेत जिथे ऑब्जेक्ट डिस्टन्स फोकल लेंथच्या डबल आहे? तर बघा, ऑब्जेक्ट डिस्टन्स फोकल लेंथच्या डबल दिसलं. ही एक पेअर आहे पहा, म्हणून मी इथे पेअर लावली. हे दिमाग लावा. अजून कुठं पॉसिबल आहे? ऑब्जेक्ट डिस्टन्स 30, फोकल लेंथ 15, हे पण डबल आहे. यू इज ट्वाइस ऑफ एफ, हे पण पॉसिबल आहे. तर तुम्हाला हे इथं लॉजिक लावायचं होतं. तर आपल्याला असं म्हणावं लागेल, फॉर मिरर ए डिस्टन्स कोणाचं घेणार? मिरर ए साठी ऑब्जेक्ट डिस्टन्स बी चं घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मिरर बी साठी तुम्ही ऑब्जेक्ट डिस्टन्स कोणाचं घेणार? सी चं घेणार. त्याच्यामध्ये 2 पॉसिबल आन्सर आहे. तुम्ही जेव्हा फॉर्म्युला लावून काढलं तेव्हा एक रिलेशन सापडलं. आलं लक्षात? मग या क्वेश्चनला या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे, म्हणून हा बेस्ट क्वेश्चन आहे. बघा, याच्यासाठी मी तुम्हाला म्हणत होतो रे डायग्राम्स डोक्यामध्ये पक्क्या ठेवा. तुम्हाला मॅग्निफिकेशन वरून अंदाज घेता आला पाहिजे. कोण डबल चाललंय, कोण इक्वल चाललंय, कोण किती टाइम्स चाललंय. रे डायग्राम वर पटापट कळतंय. म्हणून हा पूर्ण चॅप्टर चांगली जॉमेट्री असेल ना तर लवकर समजतं. नाहीतर अशा क्वेश्चन मध्ये तुम्ही एकच आन्सर देणार फॉर्म्युला लावून. हा, काय डाऊट आहे? बोलू नका. An object is placed at distance of 60 centimeter from a convex mirror. ऐका ऐका, पूर्ण क्वेश्चन ऐकल्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करा. डेटा खूप आहे. एक कॉन्वेक्स मिरर आहे. कॉन्वेक्स मिरर म्हणलं की डोक्यामध्ये काय चमकावं? एफ पॉझिटिव्ह. ठीक आहे. ऐका, an object is placed at distance of 60 centimeter from convex mirror where the magnification produced is 1/2. ही पहिली केस आहे की इथे ऑब्जेक्ट डिस्टन्स u1, ठीक आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्स u1 60 सेंटीमीटर आहे, तेव्हा मॅग्निफिकेशन m1 हाफ आहे. वेअर शुड बी द ऑब्जेक्ट प्लेस, म्हणजे u2 सांगा. टू गेट मॅग्निफिकेशन m2 1/3 करा. चला पाहूया. तुम्ही आधी डोकं लावा असलं तर. कॉन्वेक्स मिरर आहे, यू निगेटिव्ह राहील, एफ पॉझिटिव्ह राहील, एम दिलेलं आहे. तर पहिल्या केसमध्ये बघा, m1 काय असेल? -v1/u1. इथं आपण डायरेक्ट m चा यूज करून v काढू शकतो. आणि इथे तुमच्याकडे एफ नाहीच आहे मिरर फॉर्म्युला डायरेक्ट लावण्यासाठी. सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. m1 हाफ आहे, इथं ठेवून द्या हाफ. v माहित नाही, v1. u1 दिले 60, कॉन्वेक्स मिरर आहे, निगेटिव्ह घ्या. तर हे पूर्ण कॅन्सल होईल. याचा अर्थ येते 30. आता तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. इथे आला तुमच्याकडे v, त्याच्यानंतर v1 आला, u1 आहे. एफ काढून घेऊ. एफ काढून घ्या. एफ तर काढणं गरजेचंच आहे. तर 1/f काय असेल? 1/b प्लस 1/u.
एफ काढण्याचं कारण कळलं का तुम्हाला? या फॉर्म्युल्यात एक महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला जर एफ आय माहित नाही, व्ही माहितीये, पण आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. इथे U2 आणि V2 चा विचार करावा लागेल. पण आपल्याकडे V2 पण नाहीये. V2 पण नाहीये. U2 काढायचंय. V2 माहित नाही. F पण माहित नाही. आता काय करावं सर? ठीक आहे? तर एक डोकं लावा तुम्ही थोडंसं. F. चला मॅग्निफिकेशनचा आपण सहारा घेऊ. मॅग्निफिकेशन -V/U. सेकंड मॅग्निफिकेशन किती आहे? 1/3. तर -V/U आहे. तर मी U ला काय लिहू शकतो? -3V लिहू शकतो. ठीक आहे? 3V लिहू शकतो. नाही, हे तुम्हाला नंतर काढायला हेल्प करेल. याच्यावरून काढा ना. V1 U1 आलं तर F1 काढा. ह्याला ठेवा, ह्याला रिझर्वेशन मध्ये ठेवा. हे कामाला येईल. सेकंड एम वापरताना कामाला येईल. इथून या 1/f. इथे 1 घ्या, 2 नाही. V1 किती आहे? 30. आणि हे कोणता मिरर आहे? कॉन्व्हेक्स. प्लसच राहील. U1 किती होता? -60. चला ह्याला सॉल्व्ह करा. किती येते? 1/f -60 + 30 अपॉन -60 × 30. मी असंच करतो बेटा. हा, ते मला जमत नाही. आता याला घ्या आणि खाली आणा -30. तर हे झालं +60. फोकल लेंथ आली. एकासाठी फोकल लेंथ फिक्स आहे. आपण फक्त UV मध्ये चेंज करायलो. एफ थोडी बदलणार आहे. आता क्वेश्चन संपला. आता मला पाहायचंय 1/f, तेव्हा V2 + U2. V2 आणि U2 दोन व्हेरिएबल आहेत. F माहिती आहे. F किती आहे? 60. तर काम करा, U काढायचंय. तर U2 ला काय करा? 3V2 करून टाका. U2 काढायचंय, 3V2 करा. एक काम करा. आपल्याला जर U काढायचं तर U ला सबस्टिट्यूट नाही करता येणार. V ला करावं लागेल. U काढायचं ना, नाही तर दोनदा इक्वेशन सॉल्व्ह करायचं. चला याच्यात काय येते? -3V काय झाला? U झाला. तर सांगा इथून U2 V2 काय येईल? V2 येईल -U2/3. इथं ठेवून द्या. कोणाच्या जागी? V2 च्या. तर बघा, फोकल लेंथ 60 पॉझिटिव्ह येणार आहे. कशामुळं? कॉन्व्हेक्स आहे. V2 चं सबस्टिट्यूशन -U2/3. तुम्हाला कळाले 3 वर जाते. इथं जाईल का 3? आणि -3 खाली कोण येईल? U2 आणि हा U2. बघा, सेम बेस झाला. व्हेरिएबल मी कन्वर्ट करून टाकले. F इकडून काढला. आता बघा या क्वेश्चन मध्ये सेम बेस आहे. तर 1/60 इथं किती येते? -2 U2. संपलं. तर U2 किती येत आहे? -120. कोणाचं आलं -120? आलं होतं? हा. इथं ऑप्शन मध्ये चूक दिले त्यानं, म्हणून म्हटलं. करून बघल्याशिवाय नाही कळत. काय काय केलं हे समजून घ्या. क्वेश्चन मध्ये महत्वाची गोष्ट आहे. असे जे क्वेश्चन असतात बघा, एक डिस्टन्स दिलं, M दिलं, त्याच्यावरून आपण V1 काढलं. या V1 आणि U1 वरून F काढलं. मग दिलेल्या दुसऱ्या कंडिशन वरून V2 आणि U2 मधलं रिलेशन घेतलं. इथं रिलेशन घ्यावं लागेल. हे सगळे 2 लावून द्या. आणि मग आपल्याला जे काढायचं त्याचं सबस्टिट्यूशन करत चला. U2 काढायचं तर V2 ला सबस्टिट्यूट करा. दुसरं विचारलं असतं तर आपण उलट केलं असतं. त्याला इथं ठेवा आणि सिम्प्लिफाय करा. आलं लक्षात? F तर ऑलरेडी आलेला असतो. एक समजून घ्या. F ची व्हॅल्यू का मी F1 F2 का नाही म्हटलं? आपण फक्त डिस्टन्स बदलायलो ऑब्जेक्टचे. फोकल लेंथ तर फिक्स आहे ना, थोडी बदलणार आहे. फोकल लेंथ नाही बदलत, मॅग्निफिकेशन बदलणार. त्याच्यामुळे F फिक्स आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एखादा चांगला क्वेश्चन सापडला तर बघू. हा,
आता तो मे बी लेन्स मध्ये जाईल. मिररच्या संदर्भात मी आता सगळे पॉसिबल क्वेश्चन घेतलेत. थेरॉटिकल क्वेश्चन असतात, त्यासाठी नोट्स नीट वाचा, एनसीईआरटी नीट वाचा. त्याच्यातले एक शब्द जर नीट तुम्ही समजून घेतलात आणि आपले बोर्डवरचे नोट्स डोक्यात ठेवलात, तर थेरॉटिकल क्वेश्चन बनतात. थांबा बेटा. आणि तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये सगळ्यात जास्त 2 टाइपचे प्रश्न येणार परीक्षेला. रे डायग्रामचे. डायग्राम बेस्ड क्वेश्चन एक खूप असतात किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चन मध्ये काय न्यूमेरिकल क्वेश्चन बनवतात, पण ह्याचा आन्सर डायग्राम न सांगा म्हणतात. तर प्रॅक्टिस कशाची करा? रे डायग्राम्स काढण्याची. आपण हे जेवढे न्यूमेरिकल्स केलेले आहेत, घरी जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल, तेव्हा तुम्हाला एक टास्क देईल. या सगळ्या क्वेश्चनच्या आपण जेवढे आन्सर काढले, एफ, यू, बी जे काही काढले, त्या सगळ्यांच्या रे डायग्राम काढून बघा. याच केसेसच्या. आणि आता मी आज जेवढे क्वेश्चन घेतले, हे सगळे PYQ आहेत. हे बोर्डमध्ये आलेले क्वेश्चन आहेत. हे 5-5 मार्काचे क्वेश्चन आहेत. हे बोर्डचे क्वेश्चन आहेत. टाइमपास म्हणून घेतलेलं नाही. ठीक आहे? आता तुमची जेवढी डिफिकल्टी लेवल आहे, मी तेवढीच मॅनेज केली. याच्यात मी अजून यू, व्ही आणि एफ मध्ये रिलेशन वेगवेगळे क्रिएट करून एक क्वेश्चन पाहतो. खूप डेप्थ मध्ये याचं मॅथमॅटिक्स आहे. चला, आपण इथं थांबूया.